कार्यक्रम सुरू झालेला आहे, तरी कृपया हुदा चढव कोणी जाऊ नका, पापाला दोषी होऊ नका। येणाऱ्या भाविभक्तांना सूचना आहे, आपल्या पायी चपला आपण काही अंतरावर ठेवायच्या आहेत। आपल्या पायी चपला या देवाच्या समोर येणार नाही, याची आपण दक्षता घ्यायची आहे। जरा सर्वांनी नामस्मरण करा। हे नमः शिवाय नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। आवाज येऊ द्या महिला मंडळ, आवाज येऊ द्या। हे नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय। हे बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय। हे बाळू मामा नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय। हे नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय। नमः शिवाय नमः शिवाय मोळे महाराज नमः शिवाय। हे नमः शिवाय भोळे महाराज नमः शिवाय। नमः शिवाय मोळे महाराज नमः शिवाय। हे नमः शिवाय हर्षिदनाथा नमः शिवाय। नमः शिवाय हर्षिदनाथा नमः शिवाय। हे नमः शिवाय मेंढे माऊली नमः शिवाय। नमः शिवाय मेंढी माऊली नमः शिवाय। बोला बोला बाळूमाच्या नावाने सांग भले, बोला बाळूमाच्या नावाने सांग भले। हो। श्री संत सद्गुरू बाळूमा देवालय ट्रस्ट आदमापूर, पालखी क्रमांक 15, बघायचे कारभारी राहुल दादा वाघमोडे। ही 15 नंबरची पालखी आपल्या परिसरामध्ये आलेल्या भक्तांनो, आपलं नशीब मोठं आहे, आपलं भाग्य मोठं आहे। या भगवंताची पालखी आपल्या परिसरामध्ये आली आणि त्या मेंढी माऊलीचं दर्शन आपल्याला लाभलं। त्या मेंढी माऊलीची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली। जगाचा मालक श्री संत सद्गुरू बाळूमा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 साली एका धनगर समाजामध्ये मामांचा जन्म झाला। मामांचं पूर्ण नाव बाळप्पा मायप्पा आरबाळे। मामांच्या भावाचं नाव भैरू, 2 नंबर भीमाप्पा आणि 3 नंबरचे बाळाप्पा। मामांची बहीण गंगूबाई। भक्तांनो, बाळू मामा ही देव आहे, ही मामाने कधी कोणाला सांगितलं नाही। मामाने कधी कोणाला सांगितलं नाही मी देव आहे, मी संत आहे। जगाच्या कल्याणासाठी या भगवंताने या पृथ्वी तलावर अवतार घेतला आणि जगाचं कल्याण करण्यासाठी सुरुवात केली। हा देव वाटू तेवढा सोपा नाही, मामा देव वाटू तेवढा सोपा नाही। मामांची ताकद मोठी आहे। भक्तांनो, मामांची आणि गुरु पुढे महाराज यांची भेट भक्तांनो बघा। मामांची बकरी शेनगावच्या परिसरामध्ये होती। मामांची बकरी शेनगावच्या परिसरामध्ये होती। मामा बकरी हिंडवत होता। बकरी हिंडवत असताना मामांना एक आकाशवाणी झाली, बाळू गुरु करून घे, त्याशिवाय तुला तुझ्या तपश्चर्येचं फळ मिळणार नाही। मामांनी मनात एक विचार केला, अरे आपण गुरु केला पाहिजे, पण गुरु करायचा कसा, त्याला हुडकायचं कसं? मी तर एक अडाणी येडा धनगर, मेंढर सोडून गुरु हुडकाया जाऊ कुठं? तेव्हा मामाने एक मनामध्ये निश्चय केला,
की आपण माणसाच्या अंगातली भूत बाधा पिशाच बाधा फुकाट काढतो. यापुढे भूते काढायला 1.25 रुपया दक्षिणा घ्यायची. जेवढं फी न देता जो कोणी मला मागल तोच माझा गुरु. मामा शेंगावच्या परिसरामध्ये मेंढर हिंडवत आणि साईडला बाजूला दत्त मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये एक साधू बासरी वाजवत. त्या बासरीच्या आवाजाने बकरी निघू लागली. मामांनाही त्या ठिकाणी जाण्याची इच्छा झाली. मामा त्या मंदिरामध्ये गेला, देवाचं दर्शन घेतलं, त्या साधू महात्म्याचं दर्शन घेतलं आणि पुढे झालं. त्या टायमाला मामांना त्यांनी अडवलं आणि म्हणाल, अरे माझी दक्षिणा दिल्याशिवाय तू चालला कुठं? मामा हुशार होता. मामा म्हणाले, दक्षिणा देतो पण किती दक्षिणा ते तर सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे तुझ्या खिशामध्ये 120 रुपये आहेत बघ, ते मला दे. मामांचा खास मित्र होता मडग्या गावात. मामाने त्या मडग्याला बोलवून घेतलं आणि म्हणाला, मडग्या हे पैक किती येतं मोज. त्या मडग्यानं ते पैक मोजलं आणि मामांना बोलू लागला, मामा 120 रुपये आहेत. या टायमाला मामाने त्या महात्म्याच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, महाराज आजपासून ही बाळू धनगर तुमचा शिष्य म्हणून या बाळू धनगराचा स्वीकार करा. तेव्हा ती गुरु मुळे महाराज त्यांनी सांगितलं, मी बाळकृष्ण मुळे. अरे बाळू, तुझा अवतार या जगाच्या कल्याणासाठी झाला. या पृथ्वी तलावर सुशिक्षित अशिक्षित अडले नडले यांचं तू कल्याण कर, यांचा तू उद्धार कर. आणि देवाचं बघायला मी आहे. तुमचं आमचं माणसांचं कल्याण करण्यासाठी या संताने अवतार घेतला. या संताचं नाव आहे संत बाळूमामा. संत बाळूमामा. मामांच्या भंडारीची ताकद काय बघताना बघा. हे भंडारा वाटतोय तेवढा सोपा नाही. घरची हळद वेगळी आणि मामांचा भंडारा यात फरक आहे. तुम्ही म्हणता ती कसं. ज्या टायमाला समुद्र मंथन चालू होतं त्या टायमाला समुद्र मंथनात 14वं रत्न जे बाहेर पडलं ते म्हणजे ही सोनेरी भंडारा. मामांनी सांगितलं, माझा यो भंडारा वाटतोय तेवढा साधा सोपा नाही. माझ्या भंडाऱ्याची शपथ घेऊन कोण खोटं नाटक बोलल, चोरी लबाडी करल, लांडी लबाडी करल. अरे माझा यो भंडारा जलवला तो समुद्र मंथनात. या भंडाऱ्याची शपथ घेऊन जर पाप कर्म करशिला तर फुकट मरशिला. ही ताकद त्या भंडारीची बघताना, ही ताकद त्या भंडारीची. भंडारा वाटतो तेवढा सोपा नाही. आणि मामांच्या तळावरचा चहा, या चहाचं महत्व तुम्हाला सांगतो. दिवसाच्या 12 वाजलेल्या होत्या. मामा आपल्या सवंगड्यासह मेंढर हिंडवत होता. एका बाबडीच्या झाडाखाली मामा बसलेला होता आणि एका महिलेला भूत लागलेलं होतं, पिशाच लागलेलं होतं. त्या महिलेच्या घरातील 4-5 माणसं त्या बैलगाडीमध्ये घेऊन चाललेली होती. अनेक डॉक्टर केलं, अनेक देवऋषी केलं, पण काही केलं त्या महिलेला फरक पडत नव्हता.
मामा आपलं त्या झाडाखाली बसलेला होता. दिवसाच्या 12 वाजलेल्या होत्या. मामांसोबत 4-5 माणसं होती आणि मामांच्या समोरून ती बैलगाडी चाललेली होती. ती महिला मोठ्या प्रमाणात चिरकत होती. काही केलेलं ती महिला कोणाला आवडत नव्हती. मामांची सहज नजर गेली आणि मामा म्हणाला, तेथील एका माणसाला मामा म्हणाला, अरे रानाच्यानो, हिला कुठे घेऊन चाललाय? हिला माझ्या समोर आला. या टाइमाला 4-5 जणांनी त्या महिलेला मामांच्या समोर आणलं. मामांच्या समोर आणलं तरी पण ती महिला मोठ्या प्रमाणात चिरकत होती, शिव्यागाळी करत होती. मामाने शिवीचा भडीमार सुरू केलाय. रांडाची काय फणफण लावली तुला? याचा म्हणतोय ना. मामाने त्या महिलेला शिवीचा भडीमार सुरू केला आणि आपल्या सगळ्यांना सांगितलं, हे गरम चहा करा आणि त्या महिलेला जरा द्या. एक कप चहा केला आणि त्या महिलेला चहा पिण्यासाठी दिला. त्या महिलेने ती चहा घेतला. ज्या टायमाला त्या महिलेने चहा घेतला त्या टायमाला तिच्या अंगातली भूतवाला पिशाची वाला निघून गेली. ही ताकद त्या बळवंताच्या दरबारातील या दरबारातील मामांचा चहा याची ताकद आहे. भक्तांनो, ही मेंढरं राखत असताना अनेक प्रकारचे चमत्कार, अनेक प्रकारचे अनुभव आपल्याला डोळ्यांनी दिसतात की त्यावर आपला विश्वास बसणार नाही. भक्तांनो, माळशिरस म्हणून गाव आहे, मोठेवाडीमध्ये एक भक्त होता की आमच्यासोबत मेंढरं राखण्यासाठी आलेला होता आणि त्याला होती साखर. अनेक दवाखाना केलं, त्याला गोळ्या औषधं चालू होती आणि त्याला कुणीतरी सांगितलं की बाबा, बाळूमामाची मेंढरं राखल्यानंतर आपला आजार बरा होतोय, आपली व्यथा निघून जाते. आणि भक्तांनो, त्याला मामांच्या तळावरती आणलं. तळावर आणल्यानंतर अंगपिंडाला पहिल्यांदा चहा दिला. चहा दिल्यानंतर ती म्हणला, हो मला साखर आहे, माझ्या गोळ्या औषधं चालू आहे ते, आणि मला ही चहा नको. या टायमाला आमचं मेंढकं म्हणाला, बाबा ही जगाचा मालक आहे बाळू धनगर, याच्या दरबारामध्ये चहा प्यावाच लागतो, प्रसाद घ्यावाच लागतो. हिंद आलेला मनुष्य त्याला प्रसाद घेतल्या बिगर मोकळ्या हातानं घरी जाणं हे मामांना आवडत नाही. मेंढकं म्हणाले, काय होईल ती होईल, एकदा चहा घे. असं म्हणल्याबरोबर त्यानं त्या मेंढक्यावर विश्वास ठेवला, मामांवर विश्वास ठेवला आणि चहा घेतला आणि मामांना विनंती केली, 1 महिना तुझ्या बकऱ्याची मी सेवा करतो, माझ्या शरीरामध्ये जी काही साखर आहे ती दूर कर, माझ्या शरीरात जी काही आजार आहे ती दूर कर, 1 महिना तुझ्या बकऱ्याची मी सेवा करतो. सांगितल्याप्रमाणे चहा घेतला, मामांची सेवा करण्याची सुरू झाली. 1 दिवस झाला, 2 दिवस झालं, 6 महिना मामांची मेंढरं राखली आणि तळावर आलं की चहा. रानात मेंढरं घेऊन गेलं, तिथं कोणी वस्तीवरच्या माणसाने चहा करून आणला की प्यायचा. आता करून दिवसांना 4-5 वेळा चहा व्हायचा, पण मामांचा शब्द होता, त्या मेंढक्याने सांगितलं होतं, गावायचं नाही. सेवा करून घरी गेला आणि म्हणाला की बाबा, आता सांगितल्याप्रमाणे आपण मामांची बकरी राखलेली आहे, सांगितल्याप्रमाणे सेवा केलेली आहे, आता एकदा आपण
दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरकडून येऊ. भक्तांनो, तो भक्त दवाखान्यामध्ये गेला, डॉक्टर पाशी आपली साखर चेक करण्यासाठी गेला आणि साखर चेक केली तर डॉक्टर म्हणाला, अहो तुम्हाला काहीच आजार नाही, तुमची साखर नॉर्मल आहे. भक्तांनो, ही चमत्कार आहे. बाळू मामांची मेंढर राखण्याचा चमत्कार आहे. भक्तांनो, मामांच्या मेंढराची सेवा केलेल्याचा चमत्कार आहे. भक्तांनो, इकडे तिकडे पळून जाऊ नका. एक पाऊस काय नाही. मामांपेक्षा लय काय आपल्याला महत्वाचं नाही. मामांची ताकद आहे, मामांचा चमत्कार आहे. अरे मामांच्या दरबारामध्ये पावसाचं छान जर पडलं तर आपल्या अंगातली व्यथा, आपल्या शरीरातली बाधा ही ताकद आहे मामाची. आज तुम्ही एवढ्या पावसाला भेटताय, आज मामांचा मेंढरा दिवस रात्र पावसामध्ये मामांच्या मेंढराची राखण करतो. त्यानं कोणाला सांगायचं मला पाऊस लागतो या? अहो ही तर खरी परीक्षा असते. ही मामा देव वाटतो तेवढा सोपा नाही. मामांची ताकद मोठी आहे. मामांचं महत्व कळणाऱ्याला कळतंय. भक्तांनो, मामा देव वाटतो तेवढा सोपा नाही. रामदुर्ग गावामध्ये मामाने चमत्कार केला. गावामध्ये दुष्काळ पडलेला होता, प्यायला पाणी नव्हतं. प्रत्येक जण गाव सोडून चाललेला होता. मामाही पुढच्या गावामध्ये चाललेला होता आणि त्या गावातील माणसाने मामाला विनंती केली, मामा तुम्ही गाव सोडून चालला, पण आम्ही जायचं कुठं? त्या टायमाला मामा म्हणाला, अरे काय करायचं? त्या टायमाला मामा बसलेलं होतं आणि माणसं म्हणाले, मामा काही पण करा, कृपा करा, पण आमच्या गावावर आजच्या पाऊस पडला पाहिजे. मामा म्हणाला, अरे नाही तर एक येडा धनगर मेंढर राखणारा आणि पाऊस पडणे एवढं सोपं आहे का? या टायमाला एक जण म्हणाला, मामा तुम्ही जर नाही पाऊस पडला तर तुमच्या चरणावर डोसक्या आपटून आम्ही जीव देऊ. या टायमाला बसलेला मामा ताड करून उठला आणि आकाशाकडे बघितलं आणि त्या वरून राजाला मामाने शिराचा परिवार सुरू केला आणि बोलू लागला, अरे राजा, अरे जनावर पाण्यातून त्याचा कसा लागला तुला, माणसं पाणी पाणी करायला तुला इतिहास बघतो. अरे सुकायचं तर ये लवकर, आज तुला या गावात पडावंच लागेल. आज बाळू धनगरा शिकत आहे तर ये लवकर. ज्या टायमाला मामाने शिव्याचा परिवार सुरू केला, त्या टायमाला त्या ठिकाणी मुसळधार असा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. आणि आज या ठिकाणी सुद्धा बिंबळे गावात मोठा आणि आज सुद्धा या ठिकाणी नावाने बाळूमाच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने जय बाळू मामा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमाच्या आरती प्रवचन पाहण्यासाठी रोज विसरू नका. बोला जय